तर कांबळे दादाचं म्हणणं, वंदनाताई आयुष्यामध्ये फक्त एकदा अशा एका माणसाला अशी एकच मदत करायची, त्यानं किंवा तिनं तुम्हाला मरेपर्यंत पुजलं पाहिजे. अहो दादा, पण मी तर ते कधीच केलंय. जेव्हा मी लहान होते का, वयात नव्हते आले बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक ते पडाव येते ना तरुणपणाचा, आणि त्याच्या अगोदरच मला माझ्या स्वतःच्या जन्मदात्या मायबापानं ज्याच्या हवाली केलं ना, नवऱ्याच्या माझ्या नवऱ्याच्या हवाली मला केलं, तेव्हापासून त्या एक्क्याच माणसासाठी म्हणीन ते करीते स्वतःला स्वाधीन मी त्याच्याच केलंय. 30 वर्षाच्या वर झालं की आता. पण ते सुद्धा कधी म्हणजे पुजायचा विचार करीत नाही, कवाच पुजलो नाही त्यानं बी मला. स्वतःला स्वाधीन मी त्याचे केलेलं असून बी नाही पुजलं कवा मला. हो, उलट ते नवऱ्याचं नवरे पण दाखवित या. उठल्या बसल्या काय सांगावा तुम्हाला. आणि मग दुसऱ्याकडून अपेक्षा तशी कशी आपण ठेवावी मग. बरं मला सांगा, खरंच मरेपर्यंत पूजणारे लोक आहेत का तसे आपल्या समाजात, आपल्या नात्या गोत्यात, सोयऱ्यात, धायऱ्यात, म्हणजे बरं ह्या भारतातच हाय का कोणी तसं? बरं पूजायचं सोडा, उपकाराची जाण ठेवणारे कोणी आहेत का? उपकाराची जाण, जर समजा तुम्ही कुणावर उपकार केले तर कुणी म्हणतं का तसं, बाबा ह्याचे उपकार आहेत माझ्यावर, म्हणतंय का? पाठीवर पाय देत येतेत का त्याला भावंडाचं नातं म्हणते. तर ते सुद्धा बाई म्हण होतेत का नाही सांगा बरं. जेव्हा ते दुसऱ्या नात्यामध्ये गुतत येत बघा, तेव्हा रक्ताचं नातं लक्षात राहतंय का त्यांच्या? अनुभवलंय मी म्हणून बोलायला ठामपणी, कळलं का? आणि तुम्ही काय घेऊन बसला अशा एका व्यक्तीला ना अशा एका माणसाला. ते तर मी कधीपासून केलंय, एकाच माणसावर स्वतःला सगळं स्वाधीन करून बसली बाई, तरी बी का पुजलं नाही म्हणायले ना, नाही पुजलं. असे खोटे आश्वासन देऊ नका मला बरं का. आणि ह्याचा अर्थ मी सोशल मीडियावर असल्यामुळं जर तुम्हाला दुसरे काही डाऊट येत असले ना, तर ते बी क्लिअर करते. मी ना सोशल मीडियावर माझ्या स्वतःसाठी आहे, लोकाला जवळ करण्यासाठी किंवा लांब करण्यासाठी अजिबात नाही बरं का. तसं कधीच केलेलं नाही. आयुष्यात एकदा 40 मध्ये एवढं वय झालंय, पण अनुभवलं नव्हतं कधी. त्याच्यामुळं दुसऱ्याकडून जाणीव करून घेतली कुण्या गोष्टीची. माय सगळ्याच की कुणाला जवळ करायचं नसतंय, कुणाला मायादया दाखवायची नसती, कुणाला आपलेपणा दाखवला रे बाबा की ते आपली चूक आपल्याला दाखवून देतय. तुम्ही कुठं चुकलाव, काय गरज होती तुम्हाला आपलेपणा दाखवून देण्याची? होती का काही?
नव्हती ना. आणि तसं बी लोक काम निघूस तर पायापाशी लोळत येतं. एकदा का काम निघालं की माय मग उपकारा कसले आले तर विटंबना आपल्या त्या खरेपणाची विटंबना करते तर, पण ते मान्य कधी करीत नाही तर की बाबा आपल्या हितामध्ये काहीतरी आपल्याला मार्ग चांगला दाखवायचे तर नाही, मान्य नसते. कारण की त्यांना त्या मार्गाने चालायचंच नसतंय. तसे लोक कुठं ना कुठं आपली तर बघा विटंबना करतेच, पण स्वतःची जेवढी रिस्पेक्ट मिळवलेली असती ना त्यानं, सहानुभूती, म्हणजे आपण जेवढं स्वतःला महत्व दिलं नाही तेवढं आपण जर लोकांना महत्व दिलं तर ते महत्व घेणारा व्यक्ती त्याच्या हातानं त्याचं महत्व कमी करते कुठंतरी. हे बी तितकंच खरं आहे. कळलं का? त्याच्यामुळे बाबा कुणाला महत्व बी द्यायचं नाही आणि कुणाचं महत्व बी घ्यायचं नाही. नगत ये उगाच आपल्या चांगुलपणाला डाग लागतय, बटा लागतय आणि विटंबना होती आपली. आपण इमानदार खरे असून तिरस्कार करतेत व लोक तिरस्कार करतेत. आपल्यातलं चांगुलपण त्यानं बघितलेलंच कधी नसतंय, जाणीवलेलंच कधी नसतंय. आपण किती चांगले असला त्याच्या अपोजिट आपल्याला कितीतरी पटीनं वाईट बनवायला ते आपल्या आयुष्यात आलेले असते. कळलं का? त्याच्यामुळं नाही मी नाद करीत तसा काही. तुम्ही काय बी म्हणा, कुणाला मदत बी नाही करायची, कुणाच्या जवळ जायचं बी नाही, जवळ यायचं बी नाही. माणसाला माणसाची गरज असते माहिती आहे. त्याच्यामुळं काय करायचं, आपल्या स्वतःच्या जन्मदात्या मायबापानं आपल्याला एक आपल्यासाठी जन्माचा जोडा म्हणते त्या नात्याला, नवरा बायकोचं नातं आयतं दिलेलं असतंय मिळवून, बरं का? त्याच्यासाठी कबाड कष्ट करावं लागत नसतंय. फक्त एकच काम करायचं, जे आपल्या मायबापानं आपल्याला मिळवून दिलेलं आहे ना, जन्माचं नातं नवरा बायकोचं, त्याला कुठंतरी जपायचं. होईन तेवढं जपायचं. माणसाला माणसाची गरज असल्यामुळं तरी नवऱ्याला बायकोला नवरा, ह्याच्या अतिरिक्त कुणी नाही कुणाचं. कळलं का? कुणी नाही कुणाचं. नवरा आणि बायको हे नातं खरं. ते बी आपल्या जन्मदात्या मायबापाच्या नंतरच. जोपर्यंत मायबाप आहेत ना तोपर्यंत खरंच लेक मातीला तरी निदान कमीत कमी एक लय ते अनुभव वेगळाच आहे. कसा सांगू तुम्हाला, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते. आता डोक्यावर येऊन बसला माझा लेख. हे बघा, जेवायचं. चला आता बाय.